नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. कारण मित्रांनो, खूप दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती. ती 23, 24, 25, 26 तारखेपासून खूप जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. परंतु काही असे भाग होते की त्या भागामध्ये कुठल्याच प्रकारचा पाऊस पडलेला नव्हता आणि राहिलेला भाग तोही आजपासून कव्हर व्हायला सुरुवात झाली. आपण याच्या अगोदर जितके हवामान अंदाज घेतले ते 25 ते 26 तारखेपर्यंत घेतलेले होते. आता 27, 28, 29, 30 या 3 ते 4 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल. आता काही काळजी करू नका. आता तुम्ही पाहू शकता ECMWच्या मॉडेलनुसार 27 तारखेला संध्याकाळच्या वेळेस जर पाहिलं ह्या वेळेला सध्या, तर तुम्ही पाहू शकता परिस्थिती खूप चांगली आहे. सोलापूर, नांदेड, जालना, अमरावती, नागपूर, जळगाव, चंद्रपूर या ठिकाणी चांगली परिस्थिती संध्याकाळच्या वेळेस 27 तारखेला दाखवली गेली. त्याच्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे जरी भाग कोरडा दाखवत असला तर संध्याकाळी परत बदल दिसताना दिसतोय. तुम्ही पाहू शकता रविवारी 28 तारखेची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह चांगल्या पावसाची शक्यता आहे. रिमझिम पावसाची शक्यता आहे. अमरावती, नांदेड, जालना, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण ढगाने भरलेला दिसेल तुम्हाला. परभणी, नांदेड, लातूर, उदगीर या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. मेहकर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता. 28 तारखेला बीड, बार्शी, सोलापूर, त्याचबरोबर धाराशिव, बार्शी या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता. इकडे पंढरपूर, अकलूज, बारामती, विटा, अहिल्यानगर, पुणे या ठिकाणी पावसाची शक्यता. अकोले, नाशिक या ठिकाणी जरा कमी पाऊस दाखवला गेला. संध्याकाळची परिस्थिती जर पाहिली तर दुपारून बारामती, अहिल्यानगर, पुणे, अकोले या ठिकाणी थोडं वातावरण कोरडं दिसेल. परंतु इकडं मराठवाड्यामध्ये नांदेड, जालना या ठिकाणी परत चांगल्या पावसाची शक्यता. म्हणजे 27 तारीख, 28 तारीख संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, अमरावती, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी, चंद्रपूर, किनवट या ठिकाणी चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ओढे नालेही वाहू शकतात. त्यामुळे एक चांगल्या पावसाची सुरुवात 27 आणि 28 तारखेला आहे. त्याच्यानंतर 29 तारखेचं वातावरण जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, त्याच्यानंतर वापी, बोईसर, नाशिक या ठिकाणी पावसाची शक्यता. 29 तारखेला दुपारी 3-4च्या सुमारास परत वातावरण कोरडं दिसेल. परंतु इकडे विदर्भाकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे 29 तारखेला. त्याच्यानंतर 29 तारखेला संध्याकाळी 30 तारखेला संध्याकाळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये परत एकदा संपूर्ण महाराष्ट्र आभाळानं भरलेलं दिसत आहे. मंगळवारी 30 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. त्यामुळं बीड, जळगाव, अमरावती, नांदेड या ठिकाणी भरपूर पाऊस होईल. यवतमाळ, नागपूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, पतनूर, जालना, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बार्शी, सोलापूर, लातूर इकडे तुरळक पाऊस दाखवलेला आहे. ही जरी 30 तारखेची परिस्थिती म्हणजे 27, 28, 29, 30 या भरपूर पावसाची शक्यता आहे. 1 तारखेची परिस्थिती जर परत एकदा तुम्ही पाहिली, संपूर्ण महाराष्ट्र हा आभाळाने गज दिसेल. संपूर्ण ढगाळ वातावरण असेल. नाशिक, पुणे, जालना, त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी संपूर्ण मोठ्या पावसाची शक्यता. मुसळधार पावसाची शक्यता 1 जुलै रोजी मुंबई किनारपट्टीवर आहे. नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, त्याच्यानंतर मराठवाड्यातील परभणी, जिन्नूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, बार्शी या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे 1 तारखेला 1 जुलै रोजी. विदर्भाकडे तर महाभयानक पावसाची शक्यता ECMWच्या मॉडेलनुसार दाखवलेली आहे. त्यामुळे 1 तारखेलाही भरपूर पाऊस आहे. 1 तारखेला मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. 2 तारखेला
परिस्थिती खूपच भयानक दाखवली गेलेली आहे. भंडारा, नागपूर, विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या मॉडेलनुसार दाखवली आहे. तर हलका ते मध्यम पाऊस हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवला गेला आहे. तर मुंबई, कोकण या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. नाशिक, मालेगाव, मनमाड या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता. त्यामुळं 2 तारखेचा अंदाज घेतला आपण. 3 तारखेची जर परिस्थिती पाहिली तर आहे तशीच परिस्थिती आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण 27, 28, 29, 30, 31 आणि 1 आणि 2 या 2 तारखेपर्यंतचा अंदाज घेतला आहे. आणि 27 पासून 2 तारखेपर्यंत रोजच पाऊस दाखवलेला आहे मित्रांनो. त्यामुळं हे पुढील 4 ते 5 दिवस भयानक पावसाचे असतील आणि ज्या ठिकाणी पेरणीसाठी पावसाची गरज होती त्या पावसालाही उत्तम सुरुवात होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील वातावरण अखेर बदललेलं दिसेल. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडून पेरण्याही सर्व सुरुवात होतील यात वाद नाही. कारण आता या पावसावर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकतात. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवसामध्ये सर्व भाग पावसाने व्यापून निघेल आणि संपूर्ण भागामध्ये पाऊस पडेल. हे ECMWच्या मॉडेलनुसारचा अंदाज आहे मित्रांनो. पुढील अपडेट येताच पावसाची कमी जास्त कुठे झाली असेल कमेंट करा. आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.